गुड मॉर्निंग गाईज. लास्ट लेक्चरमध्ये आपण हां, तर आता बघूया सेकंडरी मेमरीज. ओके, तर सेकंडरी मेमरीजमध्ये बघू काय आहेत. दीज आर कनेक्टेड विथ द मेन सी पी यू ॲज एक्सटर्नल मेमरीज नोन ॲज ऑक्झिलरी मेमरी. तर हे जे आहे ना तेच ह्या ज्या मेमरी असतात सी पी यू बरोबर एक्सटर्नल मेमरी कनेक्ट केलेल्या असतात त्याला बोलतात सेकंडरी म्हणजे त्याला बोलतात ऑक्झिलरी मेमरी. आणि हे बॅकअपसाठी आपल्याला वापरता येतं. ओके, बघूया. दे हॅव व्हेरी लार्ज स्टोरिंग कॅपॅसिटी दॅन मेन मेमरी ऑफ कॉम्प्युटर. तर याच्यामध्ये जे कॉम्प्युटरची जी स्टोरिंग कॅपॅसिटी आहे त्याच्यापेक्षा जी एक्सटर्नल मेमरी आहे तर त्याची जी कॅपॅसिटी आहे ती लार्ज असते. म्हणजे आपल्याला ती वाढवता पण येते. ओके, म्हणजे आपल्याला जास्त मेमरी असलेले ते ऑक्झिलरी मेमरी घेता येते. म्हणजे आपल्याला जे थोडक्यात सांगायचं म्हणजे जी कॅपॅसिटी आहे कम्प्युटरची इंटरनल मेन मेमरीची तर त्याच्यापेक्षा याची कॅपॅसिटी जास्त असते काय डेटा स्टोरिंगसाठी. ओके, नंतर बघूया. द इंटरनल मेमरी ऑफ सी पी यू इज अ प्रायमरी मेमरी अँड इट इज नॉट सफिशियंट फॉर नॉर्मल ऑपरेशन अँड स्टोरेज. तर जी कम्प्युटरची इंटरनल मेमरी असते म्हणजे थोडक्यात सी पी यूची सेंट्रल प्रोसेसिंग युनिटची जी इंटरनल मेमरी असते त्याला बोलतात प्रायमरी मेमरी. ओके, आणि ती नॉर्मल ऑपरेशनसाठी आणि स्टोरेजसाठी सफिशियंट नसते म्हणून आपण काय करतो ऑक्झिलरी मेमरी वापरतो, दॅट इज एक्सटर्नल मेमरी वापरतो. राईट. ओके, नंतर द मोर पॉप्युलर सेकंडरी मेमरीज आर एक्सप्लेन बिलो. तर आपल्याला जे पॉप्युलर सेकंडरी मेमरीज आहेत ऑक्झिलरी मेमरी आहे ते आपण एक्सप्लेन करूया. तर पहिलं आहे मॅग्नेटिक डिस्क दॅट इज हार्ड डिस्क. तर मॅग्नेटिक डिस्क असते आणि त्याला बोलतात हार्ड डिस्क. तर याच्यामध्ये कसं असते बघूयात. मॅग्नेटिक डिस्क कॅन ऑल्सो बी यूज ॲज अ इनपुट और आउटपुट डिव्हाइस. तर हे जे मॅग्नेटिक डिस्क आहे किंवा हार्ड डिस्क आहे तर ते आपल्याला ॲज अ इनपुट डिव्हाइस किंवा आउटपुट डिव्हाइस म्हणून वापरलं जातं अँड ॲज अ ऑक्झिलरी कम्प्युटर्स मेमरी. तर काय म्हणून वापरलं जातं मॅग्नेटिक डिस्क म्हणजे हार्ड डिस्क ॲज अ इनपुट और आउटपुट डिव्हाइस म्हणून वापरलं जातं किंवा अँड म्हणजे ऑक्झिलरी जी कम्प्युटरची मेमरी म्हणून पण वापरली जाते. ओके, नंतर मॅग्नेटिक डिस्क आर व्हेरी पॉप्युलर विथ मॉडर्न कॉम्प्युटर. ही जी हार्ड डिस्क आहे मॅग्नेटिक डिस्कलाच हार्ड डिस्क बोलतात जी आहे ती मॉडर्न कम्प्युटरमध्ये खूप पॉप्युलर आहे. मॅग्नेटिक डिस्क इज सिमिलर टू द ग्रामोफोन रेकॉर्ड बट इट इज coated with ferromagnetic material and rotates at a very high speed of 1800 or 3600 RPM म्हणजे रिव्होल्युशन पर मिनिट. म्हणजे हे कसं असतं ही मॅग्नेटिक जी डिस्क आहे ती कोणासारखी आहे ती आहे ग्रामोफोनसारखी म्हणजे ग्रामोफोन रेकॉर्डसारखी आहे. तर याच्यामध्ये काय करतं तर याच्यामध्ये जी मॅग्नेटिक डिस्क आहे याच्यामध्ये काय असतं कोटेड म्हणजे फेरोमॅग्नेटिक कोटिंग असते. फेरोमॅग्नेटिक कोटिंग मटेरियल असतं आणि हे काय करतं ते रोटेट होतं मॅग्नेटिक डिस्क. त्याची स्पीड काय आहे 1800 और 3600 म्हणजे 1800 किंवा 3600 रिव्होल्युशन पर मिनिट एवढी स्पीड असते. ओके, विथ द हेल्प ऑफ both the devices we can have direct access to any information. तर आपण काय करू शकतो तर अशी जे डिव्हाइस आहेत हे दोन्ही डिव्हाइस म्हणजे जसं ग्रामोफोन रेकॉर्ड आणि मॅग्नेटिक डिस्क तर हे वापरून आपण काय करू शकतो तर डायरेक्ट ॲक्सेस जी इन्फॉर्मेशन आहे and have direct access to any information irrespective of its लोकेशन ऑन द डिस्क. म्हणजे याच्यामध्ये काय आहे याची जी इन्फॉर्मेशन आहे ती आपण काय करू शकतो ॲक्सेस करू शकतो म्हणजे ती डिस्कमध्ये कुठं जरी काय असेल स्टोअर असेल तरी. ओके, वेगवेगळ्या लोकेशनमध्ये असं आहे. नंतर आहे अ डिस्क इज डिवायडेड इंटू
several concentric tracks on which information is stored magnetically. तर याच्यामध्ये काय असतं, ह्या डिस्कमध्ये एक कॉन्सन्ट्रिक जे ट्रॅक आहेत, तर कॉन्सन्ट्रिक ट्रॅक काय केलेलं असतं, तर त्याच्यामध्ये असतात. तर त्याच्यामध्ये आपण काय इन्फॉर्मेशन मॅग्नेटिकली स्टोअर करू शकतो. नंतर बोथ साईड्स ऑफ द डिस्क आर यूज. तर ह्या हार्ड डिस्कमध्ये त्याचे दोन्ही साईड जे आहेत ते आपण यूज करू शकतो डेटा स्टोरेजसाठी. मल्टी डिस्क तर याच्यामध्ये डिस्कमध्ये काय असतं, सेव्हरल कॉन्सन्ट्रिक ट्रॅक असतं. तर त्याच्यामध्ये आपण इन्फॉर्मेशन स्टोअर करू शकतो आणि ती इन्फॉर्मेशन दोन्ही साईडनी त्या डिस्कमध्ये स्टोअर करू शकतो. मल्टी डिस्क सिस्टीम इज शोन इन द फिगर 7.3. तर याच्यामध्ये जी मल्टी डिस्क सिस्टीम आहे ती आपण या डायग्राममध्ये दाखवलेली आहे. तर त्याच्यामध्ये बघा, राईट हँड साईडची जी आहे डायग्राम ती हार्ड डिस्क मेकॅनिझमची आहे. तर त्याच्यामध्ये बघा हॉरिझॉन्टल ज्या ट्रॅक दाखवलेल्या आहेत त्या कॉन्सन्ट्रिक ट्रॅक्स आहेत आणि त्यालाच बोलतात स्टोरेज मीडिया. आणि नंतर त्याच्यात राईट हँड साईडला बघा एक जॉकीसारखं दाखवले, त्याला रीड राईट हेड बोलतात. रीड राईट हेड आणि अशा कॉन्सन्ट्रिक हॉरिझॉन्टल ट्रॅक असतात. याच्यामध्ये दोन्ही साईडने आपल्याला काय डेटा स्टोरेज करता येतो. ओके. इट शोज अ कॉम टाईप मल्टी डिस्क मेमरी विथ which consists of 6 number of disks mounted horizontally parallel to each other on a central spindle. त्याच्यामध्ये बघा ही जी मल्टी डिस्क सिस्टीम आहे तर याच्यामध्ये काय कॉम टाईप आहे. म्हणजे याच्यामध्ये मल्टी डिस्क मेमरी आहे. तर त्याच्यामध्ये काय 6 नंबर ऑफ डिस्क असतात. ते याच्यामध्ये डायग्राममध्ये दाखवलेले ते हॉरिझॉन्टली काय केलेले असतात, पॅरलल म्हणजे हॉरिझॉन्टली पॅरलल टू इच अदर काय केलं जातं, एक जे सेंट्रल स्पाइंडर आहे तर त्याला कनेक्ट करून जे व्हर्टिकली लावलेले ते त्याला बोलतात सेंटर स्पाइंडर. तर त्याला कनेक्ट करून काय केलेलं असतं, तसे तयार केलेले असतात काय ह्या कॉन्सन्ट्रिक ट्रॅक बोलतात त्याला, किंवा त्याला स्टोरेज मीडिया बोलतात. तसंच तयार केलं असतं. म्हणजे किती 6 असतात, ते 6 नंबर आणि पॅरलल टू इच अदर असतात. ओके. नंतर द डिस्क पॅक कॅन बी माउंटेड ऑर रिमूव्ड बाय द डिस्क ट्रान्सपोर्ट दॅट इज परमनंटली कनेक्टेड टू सेंट्रल प्रोसेसर. तर ह्याच्यामध्ये ती डिस्क पॅक असतं. तर ते डिस्क पॅक म्हणजे हे जी डिस्क आहे ते कसं पॅक केलं जातं, माउंटेड ऑर रिमूव्ड बाय डिस्क ट्रान्सपोर्ट दॅट इज परमनंटली कनेक्टेड टू द सेंट्रल प्रोसेसर. म्हणजे याच्यामध्ये एक हे पॅकिंग असतं, ते डिस्क ट्रान्सपोर्ट नंतर काय केलं जातं, तर जे कम्प्युटरमध्ये आपल्याला एंटर करायचं असेल तर त्याला परमनंटली सेंट्रल प्रोसेसरला ते कनेक्ट केलेलं असतं. ओके. नंतर द डेटा ट्रान्सफर इन द डिस्क मेमरी कॅन बी सिरियल और पॅरलल. तर जे डेटा ट्रान्सफर होतं याच्यामध्ये या डिस्कमध्ये तो एक तर सिरियली होतो किंवा पॅरलली होतो. नंतर इन वन हेड पर ट्रॅक सिस्टीम the transfer is serial, but in case of multi-head system whole word may be accessed in parallel. आता इथं बघा जे वन हेड असतं म्हणजे वन हेड, आता याच्यामध्ये बघा डायग्राममध्ये रीड राईट हेड दाखवले ना, तर त्याच्यामध्ये बघा द वन हेड प्रोसेसर वन हेड पर ट्रॅक सिस्टीम जर असेल तर त्याच्यामध्ये जे डेटा ट्रान्सफर होतो तो सिरियली होतो. आणि जर मल्टी हेड सिस्टीम जर असेल तर सगळे जे वर्ड असतात ते कसे ॲक्सेस होतात, पॅरलली. ओके. पॅरलल म्हणजे त्याची स्पीड वाढणार आणि सिरियल म्हणजे सिरियल म्हणजे एक त्याच्यामध्ये काय द्यावं लागेल तुम्हाला, थोडा वेळ लागेल सिरियली डेटा ट्रान्सफर. आणि पॅरलल म्हणजे सगळे जे वर्ड आहेत तर पॅरलली एका टाईम पिरियडला काय होतं ट्रान्सफर होऊ शकतात.
नंतर इन द केस बीट्स ऑफ द सेम वर्ड आर ऑन द डिफरंट ट्रॅक. म्हणजे याच्यामध्ये पॅरलमध्ये काय होतं की प्रत्येक बीट आहे तर सेम वर्डचे तर डिफरंट ट्रॅकला काय होतं स्टोअर होतं पॅरलल. ओके. तर आता बघूया आपण फ्लॉपी डिस्क. तर फ्लॉपी डिस्क आता बघितलं हार्ड डिस्क, तर फ्लॉपी डिस्कमध्ये बघा त्याची डायग्राम दाखवली आपल्याला राईट हँड साईडला. तर तशी असते फ्लॉपी डिस्क. तर याच्यामध्ये फ्लॉपी डिस्कमध्ये बघूया, द फ्लॉपी डिस्क गेट्स इट्स नेम फ्रॉम द फॅक्ट दॅट इट इज मेड अप ऑफ फ्लेक्झिबल प्लॅस्टिक. तर फ्लॉपी डिस्क जी आहे तर त्याचं नाव कशावरून तयार झालं, एक फ्लेक्झिबल जी प्लॅस्टिक मटेरियल आहे त्याच्यापासून तयार होते फ्लॉपी डिस्क. द प्लॅस्टिक बेस इज कोटेड विथ आयरन ऑक्साईड रेकॉर्डिंग सरफेस सिमिलर टू दॅट ऑफ हार्ड डिस्क. तर याच्यामध्ये जी प्लॅस्टिक बेस आहे ते आयर्न ऑक्साईडची काय केलेलं असतं, रेकॉर्डिंग सरफेस कोटिंग केलेलं असतं. राईट. म्हणजे जे प्लॅस्टिक बेस जी आहे फ्लॉपी डिस्क फ्लेक्झिबल प्लॅस्टिक मटेरियलने तयार केली असते. तर त्याचा जो प्लॅस्टिक बेस आहे तो कशाने कोटिंग केलेला असतो, आयर्न ऑक्साईड. म्हणजे जो रेकॉर्डिंग सरफेस आहे तो आयर्न ऑक्साईडनी काय केलेलं असतं, काय केलं असतं कोटिंग केलेली असते. आणि ती कोटिंग कशासारखी असते, हार्ड डिस्कसारखी. नंतर डेटा इज रेकॉर्डेड ॲज अ टीनी इनविजिबल मॅग्नेटिक स्पॉट्स. मग त्याच्यातला जो डेटा आहे तो डेटा कसा रेकॉर्ड केला जातो, तर इनविजिबल म्हणजे जे टीनी इनविजिबल मॅग्नेटिक स्पॉट्स आहेत, म्हणजे एकदम छोटे छोटे मॅग्नेटिक जे स्पॉट्स आहेत तर त्या फॉर्ममध्ये काय केला जातो, डेटा त्याच्यामध्ये रेकॉर्ड केला जातो ऑन दिस कोटिंग. म्हणजे त्या कोटिंगवर टीनी मॅग्नेटिक इनविजिबल मॅग्नेटिक स्पॉटने काय केलं जातं, ते डेटा रेकॉर्ड केला जातो कोटिंगवर. ओके. दिस डिस्क सेट आर अवेलेबल इन 3.5 इंच 5.25 इंच 8 इंच डायमीटर. तर हे जे डिस्क आहेत तर डिस्क जे अवेलेबिलिटी म्हणजे त्याचे जे साईज असतात ते किती 3.5 इंच असतात, 5.25 इंच असतात, 8 इंच डायमीटरचे असू शकतात. म्हणजे त्याचं जे डायमीटर आहे 3.5 5.25 आणि 8 इंचच्या अवेलेबिलिटी म्हणजे असे ह्या डायमेन्शनमध्ये अवेलेबल असतात फ्लॉपी डिस्क. ओके. तर द फ्लॉपीज हॅव अ स्पीड लिमिटेशन द ॲक्सेस टाईम इज लो. तर जी फ्लॉपी डिस्क आहे त्याची जी स्पीड आहे ना तर स्पीड ही लिमिटेड आहे, म्हणून त्याचं जे ॲक्सेस टाईम आहे ते ॲक्सेस टाईम आहे खूप लो आहे, त्याची स्पीड कमी आहे. म्हणजे ॲक्सेस टाईम जो आहे तो लो आहे, त्याची स्पीड लिमिटेड असल्यामुळे. नंतर द स्पीड इज अबाउट 366 RPM अँड द ट्रान्सफर ऑफ डेटा इज 20 किलोबाईट पर सेकंड. ओके. याची जी स्पीड आहे फ्लॉपी डिस्कची ती किती आहे, 366 रिव्होल्यूशन पर मिनिट. आणि त्याचा जो डेटा ट्रान्सफरची स्पीड आहे ती आहे 20 किलोबाईट पर सेकंद एवढी असते. ओके. नंतर बघूया, द फ्लेक्झिबल डिस्क इज एनक्लोज विथ इन अ स्क्वेअर प्लॅस्टिक ऑर कार्डबोर्ड जॅकेट ऑफन रेफर्ड टू ॲज अ कार्ट्रिज. तर ही जी फ्लेक्झिबल डिस्क आहे ती कशाने एनक्लोज असते, स्क्वेअर प्लॅस्टिकने एनक्लोज असते किंवा कार्डबोर्ड जॅकेटने एनक्लोज असते. रेफर्ड टू ॲज अ कार्ट्रिज. ते कार्डबोर्ड जे जॅकेट असते त्याला काय बोलतात, कार्ट्रिज बोलतात. ओके. नंतर द जॅकेट गिव्ज द हँडलिंग प्रोटेक्शन ऑफ द डिस्क सरफेस. ते जे जॅकेट आहे कार्डबोर्ड जॅकेट तर त्याच्यामुळं काय होतं, जे त्याची जी हँडलिंग आहे डिस्कची तर त्या म्हणजे हँडलिंग वेळेस त्याचं प्रोटेक्शन होतं कशाचं, त्या डिस्क सरफेसचं. नंतर मोर ओव्हर इट हॅज स्पेशल लायनर दॅट प्रोव्हाइड द वायपिंग ॲक्शन टू रिमूव्ह डस्ट पार्टिकल. तर याच्यामध्ये काय पण असतं त्या फ्लॉपी डिस्कमध्ये, तर एक स्पेशल लायनर असतं ते काय करतं
जी डस्ट वगैरे त्याच्यामध्ये जमा झाले तर ते काय करतं, वाईप करून टाकतं, वाईप ॲक्शन. ओके, तर ते काय करतं, ते स्वाईप करून ती डस्ट त्याच्यावर बसू देत नाही, ते बसू देत नाही डस्ट. म्हणून त्याच्यामध्ये स्पेशल लायनर असतं. ते वायपिंग ॲक्शनमुळं ते डस्ट पार्टिकल बसू देत नाही. नंतर विच आर हार्मफुल फॉर द डिस्क सरफेस अँड रीड राईट हेड, म्हणजे जे पार्टिकल आहेत डस्ट पार्टिकल ते कशासाठी, ते हार्मफुल असतात डिस्क सरफेसवर म्हणजे रीड राईट हेडसाठी. म्हणून ते आपल्याला स्पेशल लायनर लावलेलं असतं की ते वायपिंग ॲक्शन करून ते डस्ट रिमूव्ह करतात. नंतर द डिस्क आर माउंटेड ऑन द डिस्क ड्राईव्ह अलॉंग विथ द जॅकेट कवर अँड इन्फॉर्मेशन इज रिटर्न अँड रीड थ्रू अँड अपर्चर इन द जॅकेट. तर याच्यामध्ये कसं असतं, हे जे डिस्क आहे तर डिस्क ड्राईव्ह आहे, तर ते जॅकेट जर कवर आहे तर त्याने काही माउंट केलेलं असतं त्याच्यामध्ये. मग ती जी इन्फॉर्मेशन आहे त्याच्यामध्ये, म्हणजे जी कम्प्युटरची इन्फॉर्मेशन आहे तर ती आपल्याला रीड किंवा राईट करता येते. तर त्याच्यामध्ये काय होतं, जॅकेटमध्ये एक अपर्चर असतं, त्या अपर्चर थ्रू काय केलं जातं, ती रीड राईट म्हणजे रीड त्या डिस्कमध्ये इन्फॉर्मेशन रीड किंवा राईट करता येते. राईट, द कार्ट्रिज कॅन बी व्हेरी इझिली लोडेड इनटू अनलोडेड फ्रॉम अ ड्राईव्ह युनिट. तर जे कार्ट्रिज असतं ते आपल्याला काय लोडेड पण करता येतं आणि अनलोडेड पण करता येतं ड्राईव्ह युनिटकडनं. ओके, नंतर याचे बघूयात ॲडव्हान्टेजेस. तर ॲडव्हान्टेजेस काय आहे ते सेकंडरी म्हणजे जे काय फ्लॉपी डिस्कचे. तर पहिलं आहे डायरेक्ट इन्फॉर्मेशन एनकोडिंग ऑन टू डिस्क, म्हणजे याच्यामध्ये जी इन्फॉर्मेशन आहे ती डायरेक्ट इन्फॉर्मेशन एनकोडिंग केलं जाते डिस्कवर इन द फॉर्म ऑफ इनविजिबल म्हणजे टायनी इनविजिबल मॅग्नेटिक स्पॉट. ओके, नंतर सेकंड आहे इझिली ट्रान्सपोर्ट त्याचं इझी होतं. नंतर मल्टीपर्पज, दॅट इट इज यूज फॉर द स्टोरेज इनपुट आउटपुट, म्हणजे हे मल्टीपर्पजसाठी वापरलं जातं फ्लॉपी डिस्क. ते कशासाठी, म्हणजे याच्यामध्ये काय मल्टी स्टोरेजसाठी, म्हणजे ॲज अ डेटा स्टोरेज किंवा इनपुट आणि आउटपुटमध्ये कोणकोणते, आपला हार्ड डिस्क आणि फ्लॉपी डिस्क. नंतर रिलेटिवली चीप, हे जे दोन्ही असतात म्हणजे हार्ड म्हणजे जी फ्लॉपी डिस्क असते ती चीप असते. नंतर आहे इट कॅन बी रियूज मेनी टाईम्स लाईक ऑडिओ टेप, म्हणजे जे ऑडिओ टेप असतं ना त्याच्यासाठी सारखं हे जे फ्लॉपी डिस्क आहे ते ॲडव्हान्टेजेस कशाचे, फक्त फ्लॉपी डिस्कचे ॲडव्हान्टेज, म्हणजे ते ऑडिओ टेपसारखं हे फ्लॉपी डिस्क आपल्याला वापरता येतं. नंतर डिसॲडव्हान्टेज काय, फ्लॉपी डिस्क आर टू बी हँडल केअरफुली, फ्लॉपी डिस्क हे केअरफुली हँडल करावे लागतात. नंतर ॲडवर्स एन्व्हायरमेंट कंडिशन सच ॲज हीट, डस्ट, ह्युमिडिटी एक्सेट्रा इझिली डॅमेज देम. तर एक डिसॲडव्हान्टेज म्हणजे काय, जे ॲडवर्स कंडिशन आहेत एन्व्हायरमेंटल कंडिशन, म्हणजे हीट जास्त झाली, डस्ट असेल, ह्युमिडिटी असेल, तर त्याच्यामुळं फ्लॉपी डिस्क काय होऊ शकतं, डॅमेज होऊ शकतं. तर आपण आय थिंक 2000च्या अगोदर तर फ्लॉपी डिस्क वगैरे काय करायचं, वापरायचं. नंतर आता काय पेन ड्राईव्ह आले, तर डायरेक्टली आपण डेटा पेन ड्राईव्हमध्ये स्टोअर करू शकतो. ओके, नंतर तर एवढं हे झालं आपलं फ्लॉपी डिस्क. आता बघितलं आपण काय सेकंडरी मेमरीजमध्ये मॅग्नेटिक डिस्क म्हणजे हार्ड डिस्क बघितली, फ्लॉपी डिस्क बघितली आणि फ्लॉपी डिस्कचे ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेजेस बघितले. ओके, याच्यामध्ये जर काही कोणाला क्युरी असेल तर बिंदास विचारू शकता. ओके, तर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण मॅग्नेटिक टेप बघूया. ठीक आहे, आपण स्टॉप करू.